हाय, मी माधुरी स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळी नविकाला शाळेमध्ये पाठवलं आणि तिला दिले होते असे धपाटे बनवून। बेसन पीठ आणि 1 वाटी माझ्याकडे ज्वारीचं पीठ उरलेलं होतं, तर तेच मिळून सण आणि थोडं गव्हाचं पीठ टाकून सण तिखट, हळद, मीठ, कोथिंबीर टाकून ना धपाटे बनवले। तिला शाळेत त्याच्यानंतर आम्ही नाश्ता करून घेतला। मग नंतर दादू झोपेतनं उठला, त्याला पराठा वगैरे चारला आणि टी व्ही बघत बघत त्याचं असं काम चाललेलं असतं। मुलांचं ऐकलं नाही तर ते खाणार पण नाही असं आहे त्यांचं। मग ते बघत बघत आपलं पण काम चालू द्यायचं, त्यांना चारायचं। त्यांचं पोट भरणं खूप महत्त्वाचं असतं। त्याच्यानंतर बँकेमध्ये थोडं काम होतं, तर बँकेमध्ये गेली, तिथून उसाचा रस घेतला। आम्ही उसाचा रस पितो आहे ग्लासात, तर दादूला पण पाहिजेच असतो, नाही तर मग तिकडे दंगा दुकानामध्ये। तर त्याला पण छोटासा ग्लास घेतला। त्याच्यानंतर घरी येऊन जेवण वगैरे करून थोडीशी झोप वगैरे काढून आराम करून संध्याकाळी कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या, फ्रेश झाली, चहा घेतला। तर इथं पण ह्याचं चाललं होतं की माझा ट्रे मीच चहा पिणार, मीच वाटणार, मीच घेणार, सगळं ह्याचीच दादागिरी घरामध्ये चालू असते। नविकाला तर कुठे हात लावू देतच नाही, ती पण समजून घेते, लहान आहे, छोटा आहे, माझा भाऊ आहे म्हणून ती पण सगळ्या गोष्टी सोडून देते, जाऊ दे असं आहे। आणि ह्याचं कसं आहे, माझं टी व्ही मला चालू पाहिजे आणि बाकी सगळ्या गोष्टी पाहिजे। भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय।